नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. गोरीपान गुलाबी कलरची शुभांगी त्या ओपन टेरेसमध्ये हातामध्ये पतंगाची डोर घेऊन पतंग उडवत होती. हवेनं तिचे केस सुद्धा उडत होते आणि ते सारखे तिच्या चेहऱ्यावर येत होते. तिच्या एका हातामध्ये डोर होती आणि दुसऱ्या हातानं ती केस सावरत कानामागे टाकत होती. तर चेहरा तिचा कधी शौर्याकडे तर कधी आकाशाकडे असं करत हसत काहीतरी ती शौर्याशी बोलत होती. आरंभ तिला एकसारखा पाहत होता. तिच्या पाहण्याच्या नादात तो हेही विसरला की तो गाडी चालवतोय आणि एकदम धडाम असा मोठा आवाज आला. आरंभची गाडी हवेलीच्या मध्यभागी असणाऱ्या वॉटर फाउंटेनवरती जाऊन आदळली. त्या आवाजाने शुभांगी आणि शौर्य दचकले. शुभांगीने खाली पाहिलं तर वॉटर फाउंटेनला आरंभाची गाडी टकरून वॉटर फाउंटेन अगदी चकनाचूर झाला होता आणि त्यातून जोरजोरात पाणी त्याच्या गाडीवर पडत होतं. हुकूम, ती घाबरून म्हणाली आणि लगेचच खाली पळत आली. परी, काय झालं? शौर्य देखील खाली पाहत तिच्या मागे गेला. सिया आणि राघव एकमेकांच्या इकडे मिठीमध्ये प्रेम करत होते आणि इतक्यात मोठ्या आवाजाने ते दोघेही दचकून पटकन बाजूला झाले. आपल्या हवेलीवर बॉम्ब पडला की काय? सिया घाबरून म्हणाली. इडियट, हा काही बॉम्बचा आवाज नाही, राघव गडबडीनं बेडवरनं उठत म्हणाला. मग कशाचा आवाज होता? सिया म्हणाली. आता ते जाऊन पाहिल्याशिवाय कसं कळेल, असं म्हणून राघव रूमच्या बाहेर पळाला. शौर्य, त्यानंतर काही शौर्य असं म्हणत सिया सुद्धा घाबरून राघवच्या मागे पळाली. हा कसला आवाज आहे? दादीसा त्यांच्या रूममधून बाहेर येत आजूबाजूला पाहत म्हणाल्या. तुलसी, सिया, मखान, दीदी सगळ्या आवाज देत होत्या. खजान सिंग आणि अवंतिका दुपारची झोप घेत होते. ते आवाज ऐकून बिचारे दोघेही बेडवरनं खाली पडले. अरे देवा, हवेलीवरती दुश्मनांनी हमला केला की काय? खजान सिंग घाबरून अवंतिकाला म्हणाला. तरीच म्हणत होते आपण आपल्या घरी जाऊ, पण तुम्ही म्हणालात की हे घर तुम्हाला सोडूच वाटत नाही. आता फुकटचा जीव जाईल, अवंतिका घाबरून म्हणाली. देवा, ह्या घरातल्यांना काहीही कर पण आम्हाला नको. अवंतिका, लपतो आणि मी पण लपतो, असं म्हणून दोघेही बेड खाली घुसले. पण दोघेही जाड असल्यानं त्यांना खाली शिरणं जमत नव्हतं, पण जीवाच्या भीतीने ते तसेच आत घुसले. माखन, काय झालं? दादी हवेलीतून बाहेर येत म्हणाल्या. तर समोर आरंभाची गाडी वॉटर फाउंटेनवरती आदळल्यानं सगळ्या गार्डनमध्ये पाणीच पाणी उडत होतं. शुभांगी, शौर्य कुठे आहे? सिया शुभांगीला पाहून काळजीने म्हणाली. शौर्य माझ्यासोबतच आहे दीदी, खाली हुकुमची गाडी वॉटर फाउंटेनला धडकली, शुभांगी म्हणाली आणि लगबगीनं हवेली बाहेर जात होती. सियाला तर ती काय बोलली हेही कळलं नाही. मासा, काकासांचा ऍक्सिडेंट झालाय, शौर्य पळत येऊन सियाला म्हणाला. काय? आरंभचा? असं म्हणून सिया सुद्धा घाबरून त्याच्या मागे पळाली. गेटवर असणारे सगळे गार्ड धावतच आरंभाच्या गाडीजवळ आले. त्यांनी त्याला बाहेर काढलं आणि गाडी मागे घेतली. नशीब आरंभाला जास्त काही लागलं नव्हतं, कारण त्याची गाडी येत असल्यानं आतमध्ये स्पीड कमी होतं. राघव त्याच्या जवळ आला आणि काळजीने त्याच्याकडे पाहत होता. आरंभ त्याला कुठे कुठे लागलंय ते पाहत होता. आरंभ, काय झालं? काय झालं आरंभाला? दादीसा घाबरून गळा काढत म्हणाल्या. दादीसा, तुम्ही शांत व्हा, त्याला काही झालेलं नाही, गाडी फक्त डक्करली बस, तो ठीक आहे, राघव दादीसांना धीर देत म्हणाला. गाडीचा स्पीड जास्त नसल्यानं आरंभाला जास्त काही लागलं नव्हतं, पण वॉटर फाउंटेनचा मात्र चोरा झाल्यानं त्याचे सगळे कपडे अगदी भिजले होते आणि हाताला आणि डोक्याला थोडंसं खरचटलं होतं. हे किती रक्त निघते आणि तू म्हणतोयस काही नाही लागलं? अशी कशी तू धडक मारलीस? दादीसा आरंभाला म्हणाल्या. माझीसा, आधी त्याला आपण आत घेऊन जाऊयात, तुलसी सुद्धा आरंभाची हालत पाहून घाबरून म्हणाली. राघव, पकड त्याला. माखन, तू दुसरीकडनं पकड, दादीसा म्हणाल्या आणि त्या दोघांनीही आरंभाला नीट पकडून हवेलीच्या आतमध्ये आणलं. त्याला सोफ्यावर बसवलं आणि बाकीचे सगळे त्याच्या अवतीभोवती उभे राहून त्याच्याकडे पाहू लागले. रिलॅक्स, मला काही झालेलं नाही आहे, आरंभ डोक्याला हात लावून त्यांच्याकडे एक नजर फिरवून म्हणाला. असं कसं काही झालं नाही? बघ किती लागले तुझ्या हाताला, डोक्याला. राघव, डॉक्टरला बोलव लवकर.
दादीसा म्हणाले आणि राघवने लगेच डॉक्टरांना फोन केला. माखन, तो फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये लवकर, सिया म्हणाली आणि माखनने फर्स्ट एड बॉक्स आणून सियाला दिला. सिया त्याच्या हाताची जखम साफ करत होती आणि आरंभ उस उस करत त्या लागलेल्या जखमीकडे पाहत होता आणि बाकीचे सगळे त्याच्याकडे पाहत होते. देवर्षा, अशी कशी गाडी चालवत होता तुम्ही, जो इतका मोठा वॉटर फाउंटन तुम्हाला दिसला नाही, सिया बोलली. आरंभ, तू ड्रिंक केलेस का, राघव डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत म्हणाला. नाही भाईसा, आरंभ चिडून म्हणाला. अरे मग गाडी चालवताना तुझं लक्ष होतं तरी कुठे, तुला एवढं मोठं वॉटर फाउंटेन दिसलं नाही का, दादीसा म्हणाली. आणि तेव्हा कुठे आरंभाच्या लक्षात आलं की तो टेरेसवरती पतंग उडवणाऱ्या शुभांगीला पाहत होता आणि त्यामुळे त्याचं समोर लक्षच नव्हतं. त्यानं लगेच नजर वर करून तिथे उभ्या असणाऱ्या सगळ्यांवर एक नजर फिरवली. तेव्हा त्याला त्या सगळ्यांसोबत उभी असणारी शुभांगी देखील तिथे दिसली, पण ती नेमकी तुलसीच्या मागे उभी होती, त्यामुळे त्याला तिचा चेहरा स्पष्टपणे दिसला नाही. आणि जसं त्यानं तिला पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला, तिच्या लक्षात येताच तिनं लगेच घोंगट खाली ओढून घेतला. अरे बोल ना, इकडे तिकडे काय पाहतोयस, कुठे होतं तुझं लक्ष, दादीसा पुन्हा म्हणाले. ते मी आरंभला काय बोलावं हेच कळेना आणि तो विचारात अडखळला. आरंभ, तू खरंच ड्रिंक नाही केलंस ना, राघव त्याच्या जवळ जाऊन त्याचा वास घेत म्हणाला. शेवटी तो पोलीस होता. व्हॉट इज दिस भाईसा, तो त्याच्यापासून चेहरा जरा लांब करत म्हणाला. वास तर येत नाही म्हणजे तू ड्रिंक नाही केलंस, राघव पुन्हा म्हणाला. सांगितलं ना, नाही दिसलं वॉटर फाउंटेन, काय बोलावं त्याचं त्यालाच कळत नव्हतं म्हणून त्याने डोळे गोल फिरवले. नाही दिसलं, तुला एवढा मोठा वॉटर फाउंटेन दिसला नाही, तुलसी सुद्धा आश्चर्यानं म्हणाली. काकीसा, नव्हतं माझं लक्ष, नाही दिसलं मला, आरंभ चिडून म्हणाला. अरे तेच विचारतोय आम्ही तुला, तुझं लक्ष होतं तरी कुठे, तुला एवढा मोठा वॉटर फाउंटेन कसा दिसला नाही, आणि पार्किंग तर हवेलीच्या डाव्या साईडला आहे, तू वॉटर फाउंटेनकडे कशाला गेलास, राघव पुन्हा त्याच्याकडे संशयानं पाहत म्हणाला आणि त्यावर आरंभाने नजर चोरली. ते माझ्या डोक्यात दुसरंच काहीतरी सुरू होतं, आरंभ म्हणाला. काय सुरू होतं तुझ्या डोक्यात, दादीसा म्हणाली. दादीसा, अमेरिकेतनं माझे काही कॉलेज फ्रेंड्स मुंबईला आले आहेत, मला त्यांना कामानिमित्त व्हिडिओवरती बोलायचं होतं, त्याच गडबडीमध्ये होतो मी, आरंभ बोलला. अरे मग वॉटर फाउंटेन कसं फुटलं, राघव पुन्हा म्हणाला, कारण त्याला आरंभाचं बोलणं काही पटत नव्हतं. भाईसा, काय वॉटर फाउंटन लावले सगळ्यांनी, नवीन बसवून घ्या, काय प्रॉब्लेम आहे, तो वैतागत म्हणाला आणि तितक्यात डॉक्टर हवेलीमध्ये दाखल झाले. हुकूम, डॉक्टर साहेब आलेत, एक नोकर तिथे येऊन म्हणाला. या डॉक्टर साहेब, दादीसा हात जोडून म्हणाल्या आणि डॉक्टर समोर येत आरंभाच्या बाजूला बसले. त्यांनी आरंभाच्या सगळ्या जखमा पाहिल्या, त्याला नीट तपासलं, कुठे काही त्रास होतोय का असं खोदून खोदून विचारत होते, परंतु आरंभाला तर फक्त बाहेरून खरचटलं होतं, त्याला अशी मोठी दुखापत झाली नव्हती. काळजी करण्याचं काही कारण नाहीये माझीसा, फक्त किरकोळ जखमा आहेत, त्या काही दिवसांमध्ये भरून निघतील, आणि मी काही औषधं आणि इंजेक्शन्स देतो, तेवढी घ्या, आराम पडेल, डॉक्टर म्हणाला. ठीक आहे, दादीसा म्हणाले आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या औषधांमधनं काही औषधं आणि एक इंजेक्शन आरंभाला दिल्या आणि ते दादीसांचा आणि सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेले. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, आरंभाचं शुभांगीवरती प्रेम आहे की नाही, आणि असेल तर ते त्याला समजेल का, आणि तो शुभांगीची माफी मागून तिला तिच्या आयुष्यामध्ये परत आणू शकेल का, किंवा अजून वेगळंच काही घडेल, पाहूयात पुढच्या येणाऱ्या काही भागांमध्ये. परंतु तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.